चलनिवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या या सत्संग कार्यक्रमासाठी। श्रीमान निकुंजेश्वर प्रभू यांच्या घरी जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा यांचं आज आपण स्वागत करत आहोत। भगवंत आपल्या घरी किंवा भगवंतांना आपल्या घरी त्यांनी आमंत्रित केलेलं आहे। तर जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा म्हणजे कृष्ण, बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा हे तिघ जण आहेत। आणि आताच आपण ज्यांचा अभिषेक पाहिला ते कोण कोण होते? जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा। जगन्नाथ म्हणजे कृष्ण, बलदेव म्हणजे त्यांचे मोठे भाऊ बलराम आणि सुभद्रा म्हणजे त्यांची बहीण सुभद्रा आहे। तर आपल्याला प्रश्न पडला असेल की कृष्ण बलराम तर हातात बासरी असते आणि आपल्यासारखं त्यांचं दिव्य देह आहे किंवा त्यांच्यासारखं आपलं शरीर आहे म्हणू शकतो। हे तर असं विचित्र स्वरूप, कसे असे डोळे मोठे झालेले आहेत, हात वेगळे आहेत। कोणाला वाटत असेल काली देवी आहे का काय? कोणाकोणाला वाटते काली देवीची पूजा किंवा काली देवी सुद्धा अशीच असते, काली आहे का? तर हे भगवंतांचं विशेष स्वरूप। ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरेला गेले, मथुरेमधून अक्रूरजी त्यांना बोलवण्यासाठी आले आणि भगवंतांना घेऊन मथुरेला गेले। कंसाच्या योजनेवरून जे मल्ल युद्धासाठी चाणूर आणि मुष्टिक यांच्यासोबत युद्ध करण्यासाठी ही कंसाची योजना होती, कृष्ण आणि बलरामांना मारण्यासाठी मल्ल युद्धाचं आयोजन करायचं आणि त्या आयोजनामध्ये भगवंतांना ठार मारण्याची ही योजना त्यांनी बनवलेली होती कंसाने। पण भगवंतांना कोणीही मारू शकत नाही। आता हे मल्ल युद्ध करणारे चाणूर, मुष्टिक अगदी शक्तिशाली, शक्तिमान असे होते आणि भगवंत अगदी कोमल 8 वर्षाचे बालक। आणि त्या मुष्टिकांद्वारे मारण्याचा भगवंतांना जो प्रयत्न होता त्यासाठीच अक्रूरांना पाठवलेलं होतं। आणि अक्रूरांना सांगितलं की तुम्ही जा वृंदावनला आणि कृष्ण बलरामांना बोलून घेऊन या। आणि ज्यावेळी भगवंत आले त्या रथामध्ये बसून, भगवंतांनी ज्यावेळी वृंदावन सोडलं त्यावेळी त्यांना सांगितलेलं होतं, गोपींना सगळ्या, नंद बाबा सर्वांना त्यांनी सांगितलं की मी पुन्हा वापस येईन, आज से मी लवकरच परत येईन। पण भगवंत मात्र परत आले नाही। एकदा जे भगवंतांनी वृंदावन सोडलं त्यानंतर भगवंत पुन्हा वृंदावनात आले नाही।
काही काळासाठी मथुरेत राहिले. मथुरेतून भगवंत द्वारकेत गेले. द्वारकेमध्ये भगवंतांचा विवाह झाला आणि द्वारकाधीश म्हणून भगवंत तिथंच राहू लागले. आता वृंदावनवासी दररोज भगवंतांची आठवण करून, भगवंतांचं चिंतन करून, भगवंतांचं स्मरण करून दररोज रडायचे, दुखी राहायचे. सदैव भगवंतांच्या चिंतनामध्ये ते दुखी आणि कष्टी राहायचे. जरा सांगा, आवाज करू. तर ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण मथुरेतून वृंदावनात राहिले आणि त्या काळांतरात वृंदावनवासियांना इतकं दुःख आणि इतकं कष्ट झालं, ते कष्ट आणि वृंदावनवासियांची व्यथा ते कुणालाही सांगू शकले नाही. आणि एक दिवस ज्यावेळी सूर्यग्रहण होतं आणि सूर्यग्रहणाच्या वेळी भगवान द्वारकाधीश आपल्या सर्व राण्यांसोबत, द्वारकावासियांसोबत पोचले कुरुक्षेत्राला. आणि जेव्हा कुरुक्षेत्रमध्ये भगवंत पोचले सूर्यग्रहणाच्या वेळी, आणि सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रमध्ये जो ब्रह्म सरोवर आहे त्या ठिकाणी स्नान करणं अगदी श्रेष्ठ मानलं जातं. आणि ग्रहण सुटल्यानंतर आपण सगळे स्नान करतो, दान करतो. तर भगवंत सुद्धा आपल्या सर्व राण्यांसोबत कुठं पोचलेले होते? कुरुक्षेत्रच्या त्या ब्रह्मसरोवराजवळ. आणि ही बातमी वृंदावनवासियांना देखील कळाली की भगवंत आता कुरुक्षेत्राला आलेले आहेत. तर कुरुक्षेत्र आणि वृंदावन जवळ आहे. द्वारकेच्या दृष्टीनं पाहता द्वारका तर इथं गुजरात जवळ आहे आणि कुरुक्षेत्र दिल्लीच्या पुढे आहे. तर तिथं भगवंत आलेले आहे ते कळाल्यावर सर्व गोपी, नंद महाराज, यशोदा आणि सगळे ग्वालबाल हे भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी कुरुक्षेत्राला पोहोचले. आता कुरुक्षेत्रामध्ये द्वारकावासी देखील आहेत आणि वृंदावनवासी देखील एकत्र आहेत. ज्यावेळी भगवान कृष्ण आणि बलराम सायंकाळच्या वेळी फेरफटका मारण्यासाठी गेलेले, जी जत्रा लागलेली होती त्या ठिकाणी कुरुक्षेत्राच्या त्या मेळाव्यामध्ये भगवंत फेरफटका मारण्यासाठी गेलेले होते, त्यावेळी सर्व वृंदावनवासी आणि द्वारकावासी यांच्यात चर्चा चालू होती. सर्वजण बोलत बसले, जसं आपण सगळेजण आहात तसे एकत्र बसून सर्वजण वृंदावनवासियांची व्यथा ऐकत होते. आता त्यावेळी जेव्हा वृंदावनवासियांनी विचार केला की कृष्ण आणि बलराम जर आले आणि त्यांनी आमचं कष्ट ऐकलं, आम्हाला किती कष्ट होते किंवा किती दुःख आहे, वृंदावनवासियांना किती दुःखाचा अनुभव करावा लागतो, तर त्यावेळी कृष्ण आणि बलराम देखील दुःखी होतील. आणि म्हणून त्यांनी आत येऊ नये, या खोलीमध्ये किंवा ज्या हॉलमध्ये बसलेल्या आहेत तिथं आत येऊ नये. डोर कीपर, सिक्युरिटीची सेवा दिली सुभद्राला. आणि सुभद्रा सांगितलं तू थांब आणि कृष्ण बलरामाला आत येऊ देऊ नका. कारण इतकं दुःख आणि इतकी व्यथा ते हृदयापासून व्यक्त करत होते. तर ब्रजवासी सांगत होते की जेव्हापासून भगवान श्रीकृष्ण वृंदावन सोडून गेलेले आहेत त्या दिवसापासून प्राय ब्रजवासियांनी भोजन करणं किंवा खाणं पिणं सोडून दिलेलं आहे. उगीच खाल्लं नाही, अगदी दिवसभर सगळे रडत असतात. राधा राणी, सर्व गोपी सगळ्या दुःखी असतात. दररोज भगवंतासाठी कुसुम सरोवर नामक एक सरोवर आहे गोवर्धनच्या पायथ्याशी. त्या कुसुम सरोवरातून कमळाच्या फुलांची माळ बनवून भगवंतांसाठी दररोज नवीन माळ. आता त्यावेळी व्हॉट्सअप किंवा मेसेज किंवा मोबाईल फोन नव्हते. आता भगवंताने मेसेज पाठवला मी येणार आहे म्हणून लगेच तयारी केली. जसं आज मेसेज पाठवला की निकुंजेश्वर प्रभूंच्या घरी जगन्नाथांचा कार्यक्रम आहे, सर्वांनी या, म्हणून आपण इथे एकत्रित झालो. पण त्यावेळी अशी सुविधा नव्हती. भगवंत कधीही अचानक येतील, कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे आय आज से, मी नक्की येईन. आता कधी अचानक जर भगवंत आले, त्यांची व्यवस्था, त्यांच्या भोजनाची व्यवस्था, त्यांच्या स्वागताची व्यवस्था व्हावी यासाठी दररोज ते नवीन नवीन फुलांच्या माळा तयार करून भगवंतांचे पुष्पहार घालून स्वागतासाठी हार बनवायचे. यशोदा माता लोण्याचा गोळा तयार करून ठेवायची कृष्णासाठी दररोज. आजच्यासारखं नाही अमूल बटर किंवा कोणतंही तयार वर्षानुवर्ष फ्रीज मध्ये ठेवलेलं नाही. दररोज नवीन अगदी शुद्ध लोण्याचा गोळा त्यांनी तयार केलेला
यशोदा माता तयारी करून ठेवायची आणि सर्व ग्वालबाल देखील भगवंतांच्या चिंतनामध्ये रममाण असायचे. भगवंत कधी येतील. त्यांनी खेळणं सुद्धा सोडून दिलेलं भगवंतांच्या आठवणीमध्ये. सायंकाळच्या वेळी गायी सगळ्या मथुरेजवळ कान लावून उभा राहायच्या की भगवंत बासुरी वाजवतील आणि आम्हाला बोलवतील. इतकंच काय, यमुना नदी देखील वाहनं थांबून जायचं. पाण्याच्या खळखळाटीमुळे जर भगवंतांची बासरी ऐकायला नाही आली तर काय होईल. सर्व गायी स्तब्ध व्हायच्या, यमुना स्तब्ध व्हायची, वृंदावनामध्ये वाहणारी हवा देखील थांबायची भगवंतांची वाट बघण्यासाठी दररोज. अशी बिकट परिस्थिती वृंदावनवासी ज्यावेळी आपलं दुःख व्यक्त करत होते त्यावेळी भगवान श्रीकृष्ण आलेले होते दरवाजावरती. आता दोन बलशाली भाऊ आणि त्यांची छोटी बहीण सुभद्रा, त्या सुभद्रेला त्यांनी जबरदस्ती बाजूला केलं आणि तिथंच भगवंत दरवाजापाशी थांबलेले होते, कृष्ण आणि बलराम. आता कृष्ण, बलराम आणि सुभद्रा तिघांनीही ही वृंदावन वासियांची व्यथा ज्यावेळी ऐकायला प्रारंभ झाले आणि त्यांची व्यथा, त्यांचं दुःख आणि कष्ट ऐकत जसं गेले, भगवंतांचे डोळे मोठे होऊ लागले. कृष्णाचे डोळे तेच कृष्ण श्याम सुंदर बासुरी वाजवणारे, पण आपल्या भक्तांचं कष्ट आणि व्यथा ऐकल्यानंतर जसं आपण ऐकतो ना कोणती अचानक गोष्ट, लगेच डोळे मोठे होतात. खरंच असे भगवंतांचे डोळे मोठे होऊ लागले आणि ते दुःख ऐकल्यामुळे भगवंतांचे हात आखुडले गेले. आणि जे स्वरूप आपण पाहतो जगन्नाथ बलदेव सुभद्रांचं, हे ब्रजवासी किंवा वृंदावनवासियांची व्यथा, दुःख ऐकून हे स्वरूप तयार झालेलं. हेच आहेत जगन्नाथ बलदेव आणि सुभद्रा. तर प्रश्न असेल की वेगळे असे का? वेगळे हे दुःखामुळे, आपल्या भक्तांचं कष्ट सहन न झाल्यामुळे भगवंतांनी हे स्वरूप धारण केलेलं आहे. तर जगन्नाथ बलदेव सुभद्रा हे कृष्ण, बलराम आणि सुभद्रा जे द्वारकाधीश मोठमोठे मुकुट घालून आलेले होते, तर गोपींना किंवा ब्रजवासियांना भगवंत कोणते भगवंत पाहिजे होते? वृंदावनवासी श्याम सुंदर किंवा वृंदावनात राहणारे कृष्ण, जे मोरपंख लावणारे, असं मोठमोठे राजेशाही कपड्यामध्ये मुकुट धारण केलेले नाही. आणि त्यावेळी त्या भगवंतांना किंवा जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणीला त्या तिघांनी मिळून, त्या तिघांना ज्या ब्रजवासियांनी, सर्व वृंदावनवासियांनी रथामध्ये बसून त्यांना विनंती केली, चला, ते ओढून घेऊ लागले, चला वृंदावनला चला, कुरुक्षेत्रातून वृंदावन किंवा द्वारकाच्या भगवंतांना वृंदावन. आणि म्हणून तेव्हापासून जगन्नाथ रथयात्रा चालू झाली. तर या कलियुगाचे आराध्य दैवत जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांचं मुख्य मंदिर किंवा मुख्य धाम जर आहे तर ते कुठं आहे? ओरिसा प्रदेशामध्ये जगन्नाथपुरी. जसे 4 युग आहेत, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार आणि कलियुग. तर सत्ययुगाचं धाम आहे बद्रीनाथ आणि भगवंत आहेत बद्री विशाल. बद्रीनाथ यात्रेला जातो ना आपण, 4 धाम यात्रा. तर एक 4 धाम आहे गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ. पण मुख्य 4 धाम जे आहेत ते आहेत बद्रिकाश्रम बद्रीनाथ मध्ये सत्ययुगाचे भगवंत आहेत. त्रेतायुगाचं धाम आहे रामेश्वर आणि भगवंत आहेत प्रभू रामचंद्र. जे द्वापार युगाचे भगवंत आहेत कृष्ण आणि धाम आहे द्वारका, द्वारकाधीश भगवंत आहेत. आणि या कलियुगाचे आराध्य दैवत आहेत जगन्नाथ आणि धाम आहे जगन्नाथपुरी. तर त्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा हे जगन्नाथपुरीमध्ये त्यांचा निवास आहे. आपल्यापैकी कोण कोण गेले जगन्नाथपुरीला? 30% भक्त जगन्नाथपुरीला गेलेले आहेत. तर जगन्नाथपुरीला जे गेलेले नसतील त्यांनी आषाढ महिन्यामध्ये टीव्हीवर सुद्धा पाहिलं असेल जगन्नाथ रथयात्रा. लाखो लोक, लाखो भाविकांच्या लोक इतके असतात रस्त्यावरती, भक्त इतके असतात की रस्ता दिसत नाही, फक्त डोके दिसतात सगळ्यांचे. लाखो, 20 लाख, 25 लाख भक्त भाविकगण त्या रथयात्रेमध्ये भाग घेण्यासाठी येतात.
आणि हीच भावना आहे की जगन्नाथ मंदिर जे आहे ते द्वारका किंवा कुरुक्षेत्र आहे, आणि गुंडीचा मंदिर म्हणजे काय? वृंदावन. तर भगवंतांना द्वारकेतून वृंदावनला घेऊन जाण्याची सेवा रथामध्ये बसून, त्याला म्हटलेलं आहे रथयात्रा. आणि श्रील प्रभुपादांच्या कृपेमुळे जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचे संस्थापक आचार्य आहेत, ज्याने या संस्थेची स्थापना केली, त्यांच्या कृपेमुळे तर जगन्नाथ बलदेव सुभद्रा फक्त पुरीमध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये त्यांचं नाव सार्थक झालेलं आहे. जगन्नाथ हे फक्त पुरीचे किंवा ओरिसाचे नाथ नसून ते कुणाचे नाथ आहे? संपूर्ण जगाचे नाथ आहेत. तर आज जगन्नाथांची सेवा अमेरिका असो, युरोप असो, ऑस्ट्रेलिया असो, चायना असो, कराची पाकिस्तान असो, तुम्ही देशाचं नाव घ्या, त्या प्रत्येक देशामध्ये प्रत्येक शहरामध्ये जगन्नाथांची सेवा होते, जगन्नाथ रथयात्रा होते. प्रत्येक मंदिरामध्ये जगन्नाथ आहेत आणि त्या जगन्नाथांची सेवा केली जाते. तर तेच जगन्नाथ, त्यांचं स्वरूप जगन्नाथपुरीहून या ठिकाणी प्रकट झालं. ज्यावेळी भक्तगण जगन्नाथपुरीला गेले होते त्यावेळीच या जगन्नाथांना आपल्या घरी स्थापन करण्यासाठी आणलेलं. जे जगाचे नाथ आहेत, मग ते आपल्या घराचे किंवा सोलापूरचे पण तेच नाथ आहेत. आणि त्या जगन्नाथांची सेवा करण्यासाठीच आपला जो धर्म आहे त्यालाच म्हटलेलं आहे भक्ती, भगवंतांची सेवा. जेव्हा घर तयार होतं त्याला म्हटलं जातं भवन. भवन म्हणजे ज्या ठिकाणी भगवंत उपस्थित आहेत त्याला म्हटलं जातं भवन. आणि जर त्या भवनातून जर काढलं, भगवंत जर काढले तर काय राहतं? मग फक्त वन. भवन मधून काढलं तर काय राहतं? वन. आणि वनामध्ये कोण असतात? पशु आणि प्राणी असतात. तर ज्या घरामध्ये भगवंत नाही आहे त्या घरामध्ये मग आपल्याला पशु आणि प्राणी समजलं जातं. आणि ज्या ठिकाणी भगवंत आहेत ते खरोखर त्या घराचे किंवा त्या बंगल्याचे ते मालक आहेत, आणि ते त्या घराचे मालक म्हणून आपलं संरक्षण देखील करतात. तर ज्यावेळी भगवंतांची स्थापना केली जाते त्यावेळी जे काही आपण घरामध्ये बनवतो, स्वयंपाक करतो, त्याचा नैवेद्य भगवंतांना अर्पण करून आपण प्रसाद म्हणून स्वीकार करतो. त्यांचा श्रृंगार, ते साक्षात एक व्यक्ती किंवा साक्षात उपस्थित आहेत ही भावना ठेवणं आवश्यक आहे. आपण त्यांचं आमंत्रण केलं, त्यांना बोलवलं आणि त्यांना जर लक्ष नाही दिलं तर मग काय होईल? जसं आपण प्रयत्न केले आणि मुख्यमंत्र्यांना किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, भारताचे प्रधानमंत्री, आपण त्यांना विनंती करून बोलवलं आणि बोलवल्यानंतर त्यांची काळजी घेतली नाही, त्यांना आपण बोललो सुद्धा नाही, त्यांची सेवा केली नाही, त्यांना खायला नाही दिलं, तर मग किती मोठा अपराध होईल. चुकीचं आहे. बरोबर आहे की चुकीचं आहे? चुकीचं आहे. त्याच पद्धतीनं भगवंतांना बोलवल्यानंतर त्यांची काळजी घेणं एका व्यक्ती समान ते आपलं कर्तव्य आहे. तर हा कार्तिक मास आणि हा कार्तिक महिना जो पौर्णिमेला चालू झाला, कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा जी 16 तारखेला होती, 16 आणि 17 2 दिवस पौर्णिमा होती आणि त्या दिवसापासून हा कार्तिक महिना प्रारंभ झालेला आहे. येत्या पौर्णिमेपर्यंत राहील, कार्तिक पौर्णिमेपर्यंत. त्याला देव दिवाळी म्हटली जाते, 15 नोव्हेंबर पर्यंत. तर या कार्तिक महिन्याची विशेषता म्हणजे दिवाळीच्या दिवशी अमावस्या, लक्ष्मीपूजनची दीपावली आहे. त्या दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णांना यशोदेनं उखळाला बांधलं. उखळाला बांधा रे याला, उखळाला बांधा. का बांधलं? कारण त्यांनी घरामध्ये एक उत्पात तयार करून ठेवलेला होता. घरामध्ये दह्याचे, दुधाचे आणि लोण्याचे मडके फोडलेले होते. रागाने यशोदेने आपल्याला दूध पाजवलं नाही म्हणून, आणि म्हणून भगवंतांना यशोदेने उखळाला बांधून ठेवलं. तो दिवस आहे दीपावलीचा. आणि तो दिवाळीचा दिवस ज्या भगवंतांना उखळाला बांधलं, कुठं बांधलं? पोटावर रस्सी किंवा दोरीने बांधलं. दाम म्हणजे दोरी आणि उदर म्हणजे पोट. ज्यांच्या पोटाला दोरीनं यशोदाने बांधलं उखळाला, आणि म्हणून भगवंतांचं नाव झालं दामोदर. दाम अधिक उदर म्हणजे दामोदर.
कृष्णाचंच नाव आहे. भगवंत वेगवेगळ्या लीला ज्यावेळी करतात त्यावेळी वेगवेगळ्या नावाने ते प्रसिद्ध होतात. यशोदेचे पुत्र आहेत म्हणून यशोदा नंदन, नंद महाराजांचे पुत्र झाले नंद नंदन, किंवा हे दामोदर झाले, पोटाला दोरी बांधल्यामुळे दाम उदर. ज्यावेळी ते मुरली वाजवतात म्हणून मुरली वादक. प्रत्येक वेगवेगळ्या कार्यामुळे भगवंतांचं वेगवेगळं नाव होतं. रासलीला करतात म्हणून रास बिहारी, कुंजमध्ये विहार करतात म्हणून कुंज बिहारी, वृंदावनात रमाण करतात म्हणून वृंदावन बिहारी, दिसायला फार अगदी सुंदर आहेत म्हणून श्याम सुंदर, घन इवह श्याम. आकाशामध्ये जसे काळे ढग असतात त्याप्रमाणे भगवंतांचा रंग आहे, घन इवह श्याम. घनदाट जसा रंग आहे आकाशातील पावसाच्या जे ढग असतात तसा भगवंतांचा रंग आहे. कृष्णचंद्र अशी प्रत्येक भगवंतांची असंख्य लाखो नाव आहेत. विष्णू सहस्रनाम, कृष्ण सहस्त्रनाम, वेगवेगळ्या पुराणामध्ये शास्त्रामध्ये भगवंतांची लाखो नाव आहेत आणि ते प्रत्येक नाव त्यांचं वेगवेगळं कार्यासाठी ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. आपण जशी ठेवतो तशी नाहीत नावं. बंड्या, टॉमी, गुंड्या, त्याला अर्थच नाही काही. त्याला अर्थ आहे काही? काहीच अर्थ नाही. पण भगवंतांच्या प्रत्येक नावाचा अर्थ आहे. नंद नंदन म्हणजे कोण? नंद महाराजांचे पुत्र. देवकी नंदन म्हणजे देवकीचे पुत्र जे झाले. यशोदा नंदन यशोदेचे पुत्र झाले. वसुदेव सुत म्हणजे वसुदेवांचे पुत्र जे झाले. गोपिका नाथ सर्व गोपींचे जे नाथ झाले भगवंतांच्या प्रत्येक लीलांचं. तसंच जगन्नाथ जे जगाचे नाथ आहेत, तर ते जगन्नाथ तेच कृष्ण, तेच राम, तेच आहेत. आणि तेच दामोदर. या महिन्यात दामोदर लीला झाली आणि ती दामोदर लीलेची आठवण करत, स्मरण करत संपूर्ण महिना दामोदराष्टक म्हणून दीपदान केलं जातं भगवंतांना. भगवंतांना काय केलं जातं? दीपदान. कारण दिवाळीच्या दिवशी ही लीला झाली म्हणून भगवंतांना आपण दीप अर्पण करतो, ती दामोदर लीला आठवण करून. कशा पद्धतीनं यशोदेच्या हातात छडी बघितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण रडू लागले आणि रडून रडून त्यांनी डोळे चोळल्यानंतर डोळ्यातील काजळ त्यांच्या गालावरती पसरू लागलं. आता ज्यांच्या समोर साक्षात काल मृत्यू भयभीत होतो ते एका छोट्याशा छडीमुळे भयभीत झाले. वा भगवंत आपल्या आईच्या प्रेमामुळे त्यांना दोरीने तर बांधलं, पण यशोदेने कशाने बांधलं? आपल्या प्रेमाने त्यांना बांधलं. आणि प्रेमानेच भगवंतांना आपण प्राप्त करू शकतो. आपली गाडी, घोडा, आपली जमीन जुमला, आपली शक्ती, आपली सुंदरता, आपलं ऐश्वर्य, आपलं उच्च कुळातील जन्म, उच्च शिक्षण कधी भगवंतांना आकर्षित करू शकत नाही. पण ज्या एक व्यक्ती भगवंतांची प्रेमाने भक्ती करतो, भक्तिमय सेवेद्वारे तो भगवंतांना प्राप्त करू शकतो. तर यशोदेने देखील भगवंतांना प्रेमाने बांधलेला आहे आणि त्यासाठीचा संपूर्ण महिना म्हणजे 17 ऑक्टोबर पासून 15 नोव्हेंबर पर्यंत 30 दिवस आपण भगवंतांना दररोज दीपदान करतो. तर हा कार्तिक महिना अगदी विशेष आहे, कारण या महिन्यामध्ये दामोदर लीला झाली. कार्तिक म्हणजे कीर्ती. कीर्ती हे नाव आहे श्रीमती राधा राणींचे आणि हा महिना राधा राणींचा प्रिय महिना आहे. जसं भगवंत म्हणाले भगवद्गीतेत, मासाणाम मार्गशीर्षो अहम, महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना मी आहे. त्याच पद्धतीनं हा कार्तिक महिना भगवंतांच्या अर्धांगिनी किंवा आल्हादिनी शक्ती श्रीमती राधा राणींचा महिना आहे. तर आपलं सौभाग्य आहे की आपण या कार्तिक महिन्यामध्ये जगन्नाथांचं प्राकट्य किंवा जगन्नाथांचं दर्शन घेण्यासाठी, जगन्नाथांचा स्वागतासाठी या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत. आता जगन्नाथांचा आपण अभिषेक पाहिला. पंचगव्य, दूध, दही, तूप, मध आणि पंचामृताद्वारे भगवंतांचा अभिषेक झाला आणि भगवंतांच्या अभिषेकानंतर आता भगवंतांना श्रृंगार केला. जसं आपण सजतो तसं भगवंतांना देखील नवीन वस्त्र धारण केले जातात आणि भोग म्हणजे भगवंतांना नैवेद्य अर्पण केला जातो.
आणि नैवेद्य अर्पण केल्यानंतर तोच नैवेद्य सर्वांना प्रसाद म्हणून प्राप्त होतो. तर जगन्नाथांच्या सेवेमध्ये जगन्नाथ जे प्रसिद्ध आहेत कशासाठी? प्रसादासाठी. जगन्नाथ का भाग जगत पसारे हात. तर जगन्नाथांचा प्रसाद प्रसिद्ध आहे. जसं पंढरपूरमध्ये पांडुरंगाचं कीर्तन प्रसिद्ध आहे, तिरुपतीमध्ये भगवंतांना दान प्रसिद्ध आहे, म्हणून त्या ठिकाणी हुंडी ठेवलेली असते. तर हुंडी जशी प्रसिद्ध आहे तिरुपतीमध्ये, जसं पंढरपुरामध्ये कीर्तन प्रसिद्ध आहे, त्याच पद्धतीनं जगन्नाथपुरीमध्ये भगवंतांचा प्रसाद प्रसिद्ध आहे. तर सर्वांसाठी प्रसाद देखील आहे. तर आता सर्वांनी प्रभूजींच्या घरी भगवंतांना नैवेद्य आणि भगवंतांचा शृंगार झालेला आहे. आता आरती होईल भगवंतांची, आणि आरती सोबत कुणी गर्दी न करता पहिले माताजी, त्यानंतर प्रभूजी सोबत जाऊन भगवंतांना आपण दीपदान केल्यानंतर बाहेर आल्यानंतर सर्वांसाठी बाहेरच प्रसादाची व्यवस्था केलेली आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय. निताई गौर प्रेमानंदे हरी हरी बोल. फार फार धन्यवाद सर्वांचा. तर आता या ठिकाणीच बसून दामोदराष्टकम प्रार्थना आपण प्रारंभ करणार आहोत. तर दामोदराष्टकम ज्यांच्याजवळ म्हणतील